तर रोजची भाजी खाऊन कंटाळा आला असेल, तर तुम्हाला काही भाजी सुचत नसेल, तर ही चवळीची भाजी तुम्ही नक्की बनवून बघा. अगदी झटपट तयार होते आणि छान चविष्ट अशी ही भाजी तयार होते. अगदी 10 मिनिटात तयार होते. चला तर मग ही चवळीची भाजी कशी बनवायची ते आपण बघूयात. नमस्कार, मी सारिकास किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. चला तर मग वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर मी इथे घेतलेली आहे चवळी. अगदी छोटी गावरानी चवळी असते तशी छान अशी छोटी छोटी चवळी आहे, मोठी नाही आहे. तर ही चवळी मी रात्रभर पाण्यात भिजत ठेवलेली होती. तर दुसऱ्या दिवशी सकाळी आता मी ही कुकरमध्ये शिजवून घेते. हवं तर तुम्ही कढईमध्ये मोकळी जरी शिजवून घेतली तरी चालेल, पण कुकरमध्ये पटकन शिजून होते आणि छान मऊ शिजते. तर म्हणून मग मी कुकरमध्ये शिजवून घेतलेली आहे. जास्त गारा त्याचा होऊ नका देऊ, जास्त मऊ नका शिजू देऊ, थोडी थाळी राहू द्या. तर बघा कसली छान शिजून झालेली आहे. त्यानंतर त्यासाठी लागणारा मसाला बनवून घेऊयात. तर मी इथे लसूण घेतलेला आहे, तर मी कुटून घेणार आहे. हवं तर तुम्ही मिक्सरमध्ये बारीक केलं तरी चालणार आहे. लसूण घेतलेला आहे, त्यानंतर त्यात हळद टाकून घेतलेली आहे आणि हा इथे मी कोकणी मसाला टाकून घेतलेला आहे. तर कोकणी मसाला कसा बनवायचा याची सुद्धा रेसिपी मी अपलोड केलेली आहे, तर तुम्ही जाऊन नक्की बघा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईन. त्यानंतर टाकलेला आहे धना पावडर, जिरं आणि मसाला टाकून घेतलेला आहे. तुमच्याकडे जो कोणताही मसाला अवेलेबल असेल तो मसाला तुम्ही यात टाकून घ्यायचा आहे. तर आता हे छान आपल्याला कुटून घ्यायचं आहे. हवं तर तुम्ही मिक्सरमध्ये थोडं पाणी टाकून बारीक करून घ्या. कोरडं नुसतं होणार नाही, तर मिक्सरमध्ये थोडं पाणी टाकून बारीक करून घ्या. तर आता हे छान कुटून झालेलं आहे, पण कुटल्याची चव वेगळीच असते, म्हणून कुटून एकदा बनवून बघा. तर छान कुटून झालेलं आहे. चला तर आता पुढची प्रोसिजर आपण बघूया काय आहे. तर इथे मी कढई ठेवलेली आहे. त्यात मी आता 2 पळी तेल टाकून घेणार आहे. तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका. कोणाला कमी तेल आवडतं, कमी तेलाच्या भाज्या आवडतात, त्यांनी थोडं कमी तेल टाका. तर आता तेल छान गरम करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी इथे कांदे चिरून घेतलेले आहेत. तर मी इथे 2 कांदे छान बारीक चिरून घेतलेले आहेत. 2 कांदे भरपूर होतात, तर तुम्ही तुमच्या चवळीच्या क्वांटिटीनुसार कांदे चिरून घ्याल. तर आता हे कांदे आपल्याला छान गोल्डन ब्राऊन कलर होस्तोवर छान आपल्याला तेलात तळून घ्यायचे आहेत. तर आता मी यात टाकणार आहे कढीपत्ता. तर कढीपत्ता नक्कीच टाका, चव खूप छान लागते भाजीला. तर मी इथे कढीपत्त्याच्या 3 काड्या घेतलेल्या आहेत. आता धुवून घेतलेला आहे कढीपत्ता मी यात टाकून घेते. तर पुन्हा आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे. कढीपत्ता हा कांदा टाकल्यावरच टाका, कारण तेलात जर अगोदर सुरुवातीला जर कढीपत्ता टाकला तर सगळं तेल उडून येतं. त्यामुळे अगोदर कांदा टाका, मग कढीपत्ता टाका. तर आता कांदा कढीपत्ता छान तळून झालेला आहे. त्यात जो आपण मसाला कुटून ठेवलेला होता, तर तो मसाला टाकायचा. आणि जो मी कोकणी मसाला वापरला आहेत ना, त्यामध्ये ऑलरेडी लाल मिरची असते आणि काही खडे मसाले असतात, तर त्याच्यामुळे वेगळी लाल मिरची पावडर टाकायची गरज पडत नाही. तर आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. जे मसाल्यांचे अशा गाठी तयार झाल्या आहेत ते मसाले आपल्याला व्यवस्थित मोडून घ्यायचे आहेत. तर आता हे व्यवस्थित असं मोडून झाल्या की मग त्यात आपल्याला थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून जो आपण मसाला कुटून घेतला आहे तो छान शिजेल आणि कांदाही अजून छान शिजून होईल. त्याचबरोबर भाजीला तेलही छान सुटेल, म्हणजे भाजीला छान तरी येईल मसाल्याला, म्हणून अगदी थोडंच पाणी टाकून घ्यायचं आहे. तर बघा हळूहळू भाजीला छान रंग येतोय, छान तेलही सुटतंय, बघू शकतात. छान बुळबुळे होत आहेत, म्हणजे छान तेल सुटतंय आणि मसाला पण छान शिजून होतो. तर आता हे सगळं मिक्स करून झालेलं आहे. तर यात आपल्याला आहे ना मीठ टाकून घ्यायचं आहे. तर तुम्ही चवीनुसार यात मीठ टाकून घ्याल. तर मी यात आता मीठ टाकून घेते. तर बघा हळूहळू कसलं छान आहे ना त्याला तेल सुटलेलं आहे. तर आता इथे मीठ टाकून झालेलं आहे. तर आता याला पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा या अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करायचं. आता हे छान मिक्स करून झालं की यात आपल्याला शिजवलेली चवळी टाकून घ्यायची आहे. तर यात मी चवळी टाकून घेतलेली आहे. खाणारे कमीच आहेत, 2च जण आहेत म्हणून कमी प्रमाणात दाखवलेली आहे.
तुमच्याकडे जर खाणारे लोक जास्त असतील तर तुम्ही चवळी अजून वाढवू शकतात, म्हणजे जास्त प्रमाणात बनवू शकतात. तर ही चवळीची भाजी तुम्ही डाळ भात सोबत बनवा किंवा कढी सोबत बनवा, खूप छान लागते. छान लटपट अशी ही भाजी तयार होते. त्यानंतर यावर टाकायची आहे कसुरी मेथी. ती टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. बरं, मी बनवलेल्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात प्लीज कमेंट करून नक्की सांगत चला. ही व्हिडिओ तुम्हाला जराही कुठेतरी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि रेसिपी कशी झालेली आहे तर छान छान कमेंट करून सांगा. त्याचबरोबर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल देखील नक्की सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर व्हिडिओला हाईप देखील नक्कीच करा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही रेसिपी पोहोचेल. तर बघा, भाजी थोड्या वेळ झाकून ठेवलेली होती, छान मऊसूत शिजलेली आहे. सगळं पाणी पण आटलेलं आहे आणि सगळे मसाले पण चवळीला छान लागलेले आहेत. छान चवळी पण त्यात शिजून झालेली आहे. अगदी चविष्ट ही भाजी तयार होते. तुम्ही नक्की बनवून बघा. तर चवळीची लटपट भाजी कशी तयार झालेली आहे हे कमेंट करून नक्कीच सांगा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.